नमस्कार श्रोते हो, कॅलिडोस्कोप कार्यक्रमात मी अपर्णा डोळे आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपल्या सर्वांशी हितगुज साधायला आलेले आहेत रुचा थत्ते मॅम. नमस्कार मॅम. नमस्कार. श्रोते हो, रुचा या नावाला सार्थ असेच त्यांचे व्यक्तिमत्व आहे. त्या एक उत्तम निरूपणकार, एक व्याख्यात्या, लेखिका अशा चौफेर बॅटिंग अशी करत उत्कृष्ट कवयित्री, एकपात्री कलाकार आहेत. मुक्ताबाई ते शांताबाई, महानायक सावरकर, नाट्यसंगीत, पाऊस गाणी अशा 50हून अधिक विषयांवरील कार्यक्रमांचं त्यांनी निवेदन केलेलं आहे. अनेक वर्ष आकाशवाणीच्या माध्यमातून आपण सगळेजण त्यांना ऐकत आहोत. विद्यावाणीसाठीही त्यांनी भरीव योगदान केलेलं आहे. ओवीत ओवी जावी ही जात्यावरच्या ओव्यांवर आधारित मालिका, तब्बल मला वाटतं 30 एपिसोड्स असतील ना. हो हो हो. तर ती इतकी उत्तम मालिका विद्यावाणीसाठी त्यांनी सादर केलेली आहे. BA कीर्तनशास्त्र, MA संस्कृत अशी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या रुचा थत्ते यांनी रमाबाई रानडे, संत तुकाराम, लढीवाळ मुक्ताई, फक्त तुझ्यासाठी, छान छान भाज्या, प्राण्यांची शेपूट आणि मी, मज्जाच मज्जा, पुष्पावशधी अशी तब्बल 20हून अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत. वर्तमानपत्रातूनही त्या सदर लेखन करत असतात. निवेदन रत्न आणि बालगंधर्व परिवार पुरस्काराच्या त्या मानकरी असून गीत लेखनासाठी चित्रपदार्पण नामांकनही त्यांना मिळालेलं आहे. बापरे, मला वाटतं रुचा, तुम्ही जो मला परिचय पाठवलेला होता त्यातला हा मी अगदी काहीसा छोटासा वाजा, कारण परिचयामध्येच माझी मुलाखतीची नाही तर 15 मिनिटं गेली असती. सो मी पहिल्या प्रश्नाकडे वळते की 2008 सालापासून तुम्ही कला क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे, कार्यरत आहात, म्हणजे तेव्हापासून असं हे ज्या परिचयामध्ये मला दिसलं, किंवा एरवी आम्ही कार्यक्रम तुमचे बघतो ऐकतो. पण हे असं असलं तरीही मला असं वाटतं की याची कला क्षेत्रातलं जे आपण म्हणतो तर ही कला ही लहानपणीच कुठेतरी रुजलेली असणार आहे. नक्कीच. आम्हाला बालपणाबद्दल ऐकायला आवडेल. नक्कीच. सगळ्यात आधी तुम्ही खूप छान परिचय करून दिलात आणि मला विद्यावाणीत येऊन खूप खूप छान वाटलं, कारण ओवीच्या मालिकेचा अनुभव इतका सुंदर होता. तर आता तुमच्या प्रश्नाकडे येते. 2008 पासून मी अशासाठी म्हणते, कारण शिक्षण झाल्यानंतर आपण जसं नोकरी किंवा व्यवसायाला लागतो त्या पद्धतीने माझं हे काम या वर्षापासून वाढलं. परंतु लहानपणापासूनच ही आवड होती, संस्कार होते आणि रक्तात सुद्धा माझ्या कला, कविता हे सगळं होतं असं म्हणता येईल. म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ना, तसा एक मला अनुभव सांगायला आवडेल. अरे वा. अगदी 3 वर्षांचे होते आणि माझे बाबा MSCB तिथे नोकरी करायचे आणि ते सूत्रसंचालन करत होते एका कार्यक्रमाचं आणि लहान मुलांचं विविध गुणदर्शन चालू होतं. साधारण 6-8 वर्षापासूनची मुलं तिथे सहभागी झालेली होती आणि तो कार्यक्रम मी बघायला गेले होते. मी 3 वर्षाची असल्यामुळे त्यांनी गृहीतच धरलं नव्हतं मला. पण मला असं वाटलं की माझेच बाबा सगळ्यांची नावं घेत आहेत आणि माझंच नाव घेत नाहीयेत, म्हणून मी मागून उठून स्टेजवर गेले आणि त्यावेळेला माईक हातात घेऊन स्वतःचं बडबडगीत सुरू सुद्धा केलं. अरे वा. आणि त्यावेळेला म्हणजे आता सगळ्या मुलांना म्हणजे कॅमेरा काय सगळंच घरी उपलब्ध असतं, माईक सुद्धा असतो, पण तेव्हा ते खूप वेगळी गोष्ट होती. आणि मी खरं म्हणजे एवढी धीट, म्हणजे एरवी सगळ्यांशी बोलायचं असं नाही, पण माईक समोर गेल्यावर काय होतं मला माहिती नाही, तेव्हा मी बोलायला लागले 3ऱ्या वर्षापासून. आणि त्याच्याही आधी अगदी चालायला लागले तेव्हा मी शेजारच्या आजींची नक्कल करायचे, त्यांच्या चालण्याची. हे 1.5 वर्ष 3 वर्ष आणि मग शाळेत मग हळूहळू बक्षिसं पण मिळायला लागली. तेव्हाच लहानपणी आईबाबांच्या लक्षात आलं. तर आधी फॅन्सी ड्रेस, आघाड्या, दुर्वा फुलं 4थीत असताना अभिनयाचं मिळालं. मग 5वीत गेल्यानंतर ललिता पवार यांच्या हस्ते आंतरशालेय पुणे फेस्टिवल मध्ये बक्षीस मिळालं पहिल्या अभिनयाचं. कोणती शाळा तुमची? अहिल्यादेवी. तर तेव्हा मी 5वीत होते. 10 वर्षांची असताना तो रोल असा होता, 3 वर्षाच्या मुलीचं काम करायचं होतं आणि शाळेत मला जायचं नाहीये आणि भोकाड बसून रडायचंय. तर ते इतकं भोकाड पसरणं नॅचरल होतं की बक्षीस पण मिळालं आणि दाद पण प्रचंड मिळायची. आणि तेव्हाच कुठेतरी वाटलं की मला हेच आयुष्यभर करायचंय. म्हणजे असं वयाच्या 10व्या वर्षी जवळजवळ मी ठरवलं होतं की मला कलाकारच व्हायचंय. आणि लहानपणी मी गाणं, नृत्य हे सगळं शिकत होते, म्हणजे दोन्हीची माझी मध्यमापर्यंत परीक्षार्थी म्हणून झालेलं आहे. म्हणजे मी त्यात फार काही पुढे केलं नाही, पण मला नेमकं कळत नव्हतं की मी अभिनय, गाणं याच्यापैकी काय करणार आहे, कारण त्यात मी एवढी पॅशनेट नव्हते. पण मग मला कॉलेजमध्ये गेल्यानंतर निवेदन हे मी एकदा ऐकलं आणि मला असं लक्षात आलं की गायक जे असतात, 2-4 जे काही असतील, ते 20 गाणी मिळून गातात
आणि निवेदक असतो तो एकटा 20 गाण्यांना बोलत असतो. वा वा वा. आणि एवढंच नाही तर गाणी तुम्हाला ओरिजिनल पण ऐकता येतात, पण निवेदक जे बोलतो तो कसाही बोलत असेल तरी ते त्याचं स्वतःच असतं. ही त्याची आयडेंटिटी मला फार आवडली आणि त्याच्यामुळे आणि मला असं वाटलं कुठेतरी यातून हे मी करू शकेन. अर्थात सुरुवातीला असं होतं की माझी भाषा म्हणजे घरात चांगली भाषा बोलली जाते किंवा आजूबाजूला चांगलं वातावरण आहे, शाळेत शिक्षक उत्तम आहेत, त्याच्यामुळे भाषा मुळात चांगली होती. पण तेवढंच पुरेसं नसतं. नंतर लक्षात आलं की आपल्याला अभ्यासही करायला हवा, त्याच्यात सखोल जायला हवं. पण लहान वयात सुरुवात झाल्यामुळे मग हे होत गेलं पुढे पुढे. क्या बात आहे, खूप छान. आता कॉलेजचाच विषय तुम्ही काढलात तर तुमचं MA संस्कृत तुम्ही केलेलं हो. आहे आणि त्यानंतर तुम्ही कीर्तन शास्त्रामध्ये BA ही पदवी. तर असं कीर्तन शास्त्र असं म्हणजे का करावं असं वाटलं? कारण लोक कसं की संस्कृत झालं की जनरली असं जर्मन किंवा असं कमर्शियल हो, हे हो. घेण्याचा हे असतो, ओढा असतो, कल असतो. तुम्ही एकदम कीर्तन शास्त्राकडे कशा काय? तुम्ही जर्मनचा उल्लेख केला तर तो पण एक वेगळाच योगायोग आहे. कारण मी SP ला होते आणि तिथे फॉरेन लँग्वेज मध्ये फक्त जर्मन होतं. माझं जर्मन होतं त्याच्यामध्ये. म्हणजे झालं असं की 10वी नंतर आईला माहिती होतं की मी काही बेडूक कापणार नाही, त्यामुळे सायन्सला मी गेले नाही. त्याच्यानंतर कॉमर्स आवड नव्हती, त्यामुळे आर्ट्स उरलं. आणि मग भाषांवरती म्हणजे भाषा बऱ्यापैकी आवडत होत्या. आणि पण मग करिअर जेव्हा आपण विचार करतो, आईला असं वाटलं मग त्यातल्या त्यात स्कोप कुठे आहे तर फॉरेन लँग्वेज. आणि SP ला फक्त आणि फक्त जर्मन होत, त्यामुळे आणि जर्मनमध्ये मला मार्कही 90+ वगैरे मिळत होते. त्यामुळे जेव्हा स्पेशल घ्यायची वेळ आली तेव्हा मी फॉर्म भरायला गेले होते, जर्मन असं लिहायला गेले होते. पण माझ्या डोक्यात असलं की जर्मन घेतलं तर मला बाकी कशालाच वेळ देता येणार नाही. आणि म्हणून मी अगदी त्या क्षणाला मी संस्कृत लिहून आले. म्हणजे मला असं वाटतं की ते त्यावेळेला लिहून घेतलं गेलं माझ्याकडनं, ती 3 अक्षरं. कारण तेव्हा हा काहीच विचार नव्हता याचा मला पुढे जाऊन काही उपयोग होणार आहे नाही होणार आहे. फक्त मराठीतनं पेपर असतात, वाचून माझ्या लक्षात राहील, अपेक्षित तेवढे मार्क मला मिळतील फर्स्ट क्लास किंवा डिस्टिंक्शन पर्यंत, एवढंच मनात ठेवून मी फक्त संस्कृत लिहून आले. पण आता मागे वळून बघताना असं वाटतं की हे घडायचंच होतं माझ्या, म्हणजे ते विधी लिखित म्हणतो तसं होतं. वा. कारण आता मी जे जे विषय मांडते त्याच्यामध्ये म्हणजे दासबोध असू दे, ज्ञानेश्वरी असू दे, त्याचं सगळ्याचं मूळ आपण बघायला गेलो तर गीता उपनिषद याच्यामध्ये. आणि माझं तत्वज्ञानच होतं. म्हणजे संस्कृतवर मी अजिबात असा दावा नाही करणारी माझं प्रभुत्व वगैरे आहे, पण मला तत्वज्ञान त्यातलं खूप आवडतं. म्हणजे कारण सगळे पेपर मराठीत नसायचे, त्याचं व्याकरण मला अवघड जायचं. किंवा संस्कृतमध्ये बोलणं लिहिणं हे त्याच्यामध्ये नव्हतं. संस्कृतमधनं बोलणं लिहिणं हे त्या पेपरमध्ये नसायचं, मराठीतनंच पेपर असायचे. पण त्यातलं तत्वज्ञान मात्र मला खूप आवडलं आणि त्याचा आता प्रचंड उपयोग होतो. म्हणजे ते माझ्याकडनं देवानेच लिहून घेतलं असं मला अगदी अगदी. पण वाटतं. हे संस्कृत झाल्यानंतर कीर्तन हो. हे कसं काय, हा मला जरा जास्त आता वाटतं. आता मी आधी BA संस्कृत केलं, मग MA संस्कृत करायला मी युनिव्हर्सिटीत आले. झालेली असतानाच खरं आईबाबांनी ठरवलं होतं की आता नाव ह्याचं नोंदवायचं लग्नासाठी. हो. आणि पण तेव्हा असं होतं की म्हणजे तेव्हा सुद्धा, आता तर अजून वय वाढलेत, तेव्हा सुद्धा मग त्यांनी विचारलं की अहो तुम्हाला 27-28 मुलं चालणार आहेत का, एवढी लहान मुलंच नाहीत हिला शोभतील अशी. तर मग ठीक आहे, मग MA करू देत तोपर्यंत. मग आता MA झाल्यावर आई म्हणाले की मग आता तू जॉबचं बघ. आणि कीर्तनशास्त्र विद्यालय, कीर्तन विद्यालय म्हणजे अप्पा मार्जने बुवा त्यांची जाहिरात आली होती की मराठी, संस्कृत, संगीत आणि तत्वज्ञान हे शिकवायला प्राध्यापक पाहिजेत. तर मला शिकवता किती किंवा मला स्वतःला किती होतो माहिती नाही, पण आत्मविश्वास खूप होता. म्हणून मी तिथे गेले की मला शिकवायचंय असं सांगायला. कारण तिथे बेसिक संगीत शिकवायचं होतं. मराठी संस्कृत माझं म्हणजे होतं बऱ्यापैकी. आणि तत्वज्ञान आवडीचा विषय होता, तो भारतीय तत्वज्ञानच. म्हणजे मला शिकवायचंय म्हणून मी गेले की मला काहीतरी पेमेंट मिळेल त्याचं. तर त्यांनी माझी ओळख करून घेतली, माहिती विचारली आणि मग ते म्हणले की तू स्वतः लिहितेस, बोलतेस आणि हे सगळे विषय तुझे आहेत, तर तू आमच्याकडे परीक्षा दे. तर पहिल्या क्षणी मला असं वाटलं की मी कमवायला आली आहे, तर मी इथे आता फी कुठून भरू. तर ते म्हणले की तू शिकता शिकता शिकव, म्हणजे आमच्या परीक्षा दे. आणि मग तेव्हा मी त्यांचं, आणि मला ते बघितल्यावर खूपच आवडलं. कारण त्यात पण पुन्हा पूर्वरंग, उत्तरंग, बोलायचं पण आहे, गायचं पण आहे. कीर्तनामध्ये सगळ्याच कलांचा समावेश आहे. स्क्रिप्ट स्वतः लिहायचंय किंवा स्वतःला काही पदं पण रचायची असतात. साथी, दिंडी, आर्या सगळ्याचा अभ्यास त्या निमित्ताने झाला. त्यामुळे तो पण एक आनंद मिळाला. मी कीर्तन त्या मानाने कमी केली, पण कारण मला गाण्यापेक्षा बोलण्यामध्ये जास्त किंवा विचार मांडण्यामध्ये जास्त रस वाटायला लागला. पण त्याचा उपयोग नक्की झाला. म्हणजे आता सुद्धा मी जे निरूपण करते किंवा काही व्याख्यानांमध्ये निरूपण कसं करावं,
म्हणजे मी त्यांच्या समोर बसून नाही शिकले, परंतु पुस्तकं कुठली तिथे अपेक्षित असतात वाचणं संदर्भासाठी, ती सगळी एक दिशा मला त्या अभ्यासातून मिळाली. मग असं कीर्तन केलं का? म्हणजे ऑफकोर्स कीर्तनात BA झालात म्हणजे कीर्तन तुम्हाला सादर सुद्धा हो. करायला तिथे असेल. परीक्षेत तर केलंच, आणि शिवाय आमचंच दत्त मंदिर आहे तिथे दत्त जन्माची केली. काही ठिकाणी रामजन्माचं मी 3 दिवस केलं होतं रामनवमीच्या उत्सवामध्ये. अरे वा. सहकीर्तनाचा अनुभव घेतला. आकाशवाणीवर एक सामाजिक कीर्तन झालं होतं वृक्षारोपणावरती. झाशीच्या राणीवर राष्ट्रीय कीर्तन झालं. म्हणजे त्यात सुद्धा विविध प्रकार मी हाताळले बऱ्यापैकी. एखादी छोटीशी झलक आम्हाला, कारण मला आठवते मी खूप लहानपणी ऐकलेली आहेत कीर्तन, म्हणजे जसं देवळांमध्ये किंवा हे, आणि तो एक वेगळा माहोल होतो ना, म्हणजे एक खूप छान असं वाटतं. एक छोटीशी सुरुवात अशी काही हे करता येईल, एक 1-2 मिनिटं. आफळे बुवा म्हणजे त्यांचे जे वडील, त्यांची एक कविता आहे आणि ते कीर्तनात ती सादर करायचे. बरं. तर त्याची थोडीशी झलक मी सादर करते, कारण आता तुम्ही वारीचा उल्लेख केला, तर ते थोडंसं गाऊन आहे, तर ते मी सादर करते. वा. गोविंद स्वामी आफळे यांची कविता आहे. म्हणजे मी खरंच म्हणलं तसं आता कीर्तनाच्या टचमध्ये एवढी मी नाही आहे, पण थोडी झलक सादर करते. सावळ्या हरी ऐकूया तरी, सावळ्या हरी ऐकूया तरी, काय झालं रुसायला, रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला, रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला, रखुमाई म्हणते फुगवून गाल, भक्तांच्या चालीवर तुमचा ताल, त्या भक्तां घरी काय ठेवलंय हो, अहो त्या भक्तां घरी काय ठेवलंय हो, उठ सुट घुसायला, रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला, रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. वा वा वा, क्या बात है, मस्त, खूप छान. रुचा, तुम्ही इतके सारे कार्यक्रम सादर करता, त्याच्यामध्ये तुम्ही उत्तम संहिता स्वतः लिहिता आणि त्याचं सादरीकरणही तितकंच प्रभावीपणे तुम्ही करता. तर त्यासाठी केलेला अभ्यास, त्याला मिळणारी दिलखुलास दाद, तर या सगळ्याबद्दल आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल. निवेदनाच्या ज्या संहिता असतात, आजकाल अनेक वेळेला जेव्हा सेलिब्रिटी निवेदक असतात तेव्हा त्यांना संहिता लिहून दिल्या जातात, पण मला असं वाटतं की खरं निवेदन जे असतं, तर निवेदक हा स्वतः लेखक असतो. कारण स्वतः लेखन केल्यामुळे होतं काय, की लेखन अशासाठी करावं मुळात, असं मला वाटतं की तुमचं मुद्देसूद बोलणं होतं, म्हणजे ते भरकटत पण नाही आणि कुठलाही मुद्दा राहून जात नाही, याच्यासाठी ते लेखन करणं महत्वाचं असतं. मग भले तुम्ही शब्द नाही लिहिलात, मुद्दे लक्षात ठेवलेत तरी चालतं, पण ती पूर्वतयारी ही आवश्यक असते असं मला वाटतं, आणि त्याप्रमाणे मी करत असते. आणि जे आपण स्वतः लिहिलं तर ते आपल्या शैलीत येतं आणि त्याचमुळे ते आपल्या आतून येतं, आणि म्हणून माझा स्वतः लेखन करावा असं मी नेहमी सुचवत असते. कोणी विचारलं तर मी स्वतः तेच करते. आणि व्याख्यानं वगैरे याच्याही बाबतीत अर्थातच वक्ता जो असतो तो स्वतःचेच विचार मांडत असतो किंवा त्याच्या अभ्यासातूनच ते प्रकट होत असतं, तर त्या पद्धतीने चालू असतं. तर 1-2 विषयांचं उदाहरण द्यायचं तर आता ती धन्य बंदिशाला हा एक कार्यक्रम मला सुचला. तर त्या 4 ओळी होत्या कवी बोबडे यांच्या, की गीता रहस्य बाला कमला विनायकाला, जी जन्म देती झाली ती धन्य बंदिशाला. वा 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 वा. म्हणजे कारागृहात लोकमान्य टिळक आणि सावरकरांनी लिहिलेलं साहित्य याच्यावरती मी हा कार्यक्रम सादर केला. पण या 4 ओळी वाचल्यानंतर जो मला सुचला आणि ती धन्य बंदिशाला हेच त्याला नाव दिलं, आणि साहित्य परिषदेसाठी आणि अजून काही ठिकाणी मी तो सादर केला. आणि मग त्या दृष्टीने वाचन, त्याच्या नोट्स काढणं, स्वतःला सुचलेलं लिहित जाणं, मुद्दे आठवतील तसे मांडत जाणं, त्याच्यानंतर मग त्याची एक मांडणी तयार होते, आणि कधी कधी बोलत असताना सुद्धा काहीतरी सुचून जातं वेळेवर सुद्धा. तर अशा पद्धतीने प्रत्येक कार्यक्रम हा सादर होत असतो, आणि त्याला मिळणारी दाद म्हणाल तर अनेक आहेत. पण 1-2 गोष्टी सांगायच्या तर म्हणजे परदेशातले रसिक सुद्धा, म्हणजे आता युट्यूबच्या माध्यमातून वगैरे काही व्हिडिओज वगैरे व्हायरल होतात, तर त्यांना इच्छा असते भेटण्याची, तर इथे आल्यानंतर आवर्जून ते माझा कार्यक्रम असतील तर येतात. हा एक अनुभव आहे. किंवा नाशिकच्या एका आजींनी, कल्पना जोशी म्हणून, त्यांनी महाराष्ट्र टाइम्सला माझ्यासाठी एक पत्र लिहिलं होतं. अरे वा.
तर म्हणजे पत्राचंच ते सदर होतं आणि वाचकांनी अशी पत्र पाठवायची त्यांच्या आवडत्या व्यक्तीला. तर त्यांनी मला लिहिलं हे मला खूप विशेष वाटलं आणि त्यांनी मला असं पण विचारलं की तुमचा वाढदिवस कधी असतो आणि मग तुम्हाला खायला काय आवडतं. तर मी सांगितलं. तर त्या म्हणल्या मी तुमच्या वाढदिवसाला तुमच्या आवडीचं करून खाणार आहे. हो, म्हणलं सो स्वीट. हे किती म्हणलं गोड आहे. म्हणजे आपल्याला मिळालेली भेट लहान मोठी ती तर अनमोल असतेच, पण न मिळालेली भेट सुद्धा एवढी गोड असू शकते याचा मला अनुभव आला. आणि त्या नेहमी मला म्हणजे घरच्या फुलांची रांगोळी करून पाठव वगैरे असं सतत करत असतात. असे अनेक रसिकांचे पण अनुभव आहेत. आणि तसंच मेधा कुलकर्णी ज्या डॉक्टर प्राध्यापिका आणि आता खासदार पण आहेत, तर त्या स्वतः एवढं व्यासंगी व्यक्तिमत्व आहे, तर त्यांची दाद पण मला फार मोलाची वाटली. म्हणजे कधी आपल्याला लो वाटतं म्हणतो ना आपण, त्यावेळेला हे प्रसंग आठवले की एक खूप छान उभारी मिळते. किंवा अपर्णा संत यांच्यासारख्या ज्या स्वतः गायिका पण आहेत, खूप अभ्यासू, त्या बोलतात सुद्धा, कविता पण सादर करतात. तर त्यांनी पण मला म्हणजे कार्यक्रमानंतर भेटून दाद दिली तेव्हा पण खूप छान वाटलं की इतकं व्यासंगी व्यक्तिमत्व जेव्हा आपल्याला दाद देतात तेव्हा नक्कीच म्हणजे आपल्या सगळ्या कष्टांचं चीज झालं कुठेतरी आणि आपण योग्य दिशेने आहोत हे याचं एक छान वाटतं आणि जबाबदारी पण मिळते अर्थात. अगदीच अगदीच खरे खरे. रुचा, तुम्ही जसे इतर कमर्शियल प्रोग्राम्स होत असतात तुमचे, तसंच तुम्ही सामाजिक संस्थांसाठीही कार्यक्रम करत असता. तेव्हा नेमके काय अनुभव येतात किंवा काय तुमच्या मनामध्ये असतं ते सादर करताना? असं नेहमी म्हटलं जातं की सामाजिक तुम्ही काही करत असाल तर ते शक्यतो बोलू नये, परंतु आत्ताचा काळ असा आहे की जिथून शक्य तिथून प्रेरणा दिली पाहिजे आणि घेतली पाहिजे. म्हणून मी केवळ सांगते की आपण शक्य तेव्हा वेगवेगळ्या रूपात डोनेशन देणं किंवा अगदी रक्तदान असेल, समयदान असेल, हे सगळं करत असतो आपल्या आपल्या परीने. परंतु जेव्हा कलाकार असतो, मला असं वाटतं कलेची ओंजळ द्यावी. म्हणजे असं म्हणतात की विद्यादान हे सर्वश्रेष्ठ. त्या विद्या नाही, पण कलेच्या रूपात तुम्ही आनंद जरी दिलात तरी ती खूप मोठी गोष्ट आहे. तर जे वृद्धाश्रम असतील, महिलाश्रम असतील, काही दिव्यांग असतील, यांच्यासाठी मी कार्यक्रम करत आलेली आहे. जेव्हा शक्य होतं तेव्हा मी स्वतःहून जाऊन केलेले आहेत. दिलासा नावाची संस्था आहे, तिथे विशेष मुलांना शिकवलं जातं. त्या संस्थेतला अनुभव मला फार विलक्षण वाटला. म्हणजे मुलांची मानसिकता 4 ते 6 वयाची असते, पण ती असतात 18 ते 50 वयोगटातली. आणि तिथे जाताना खरं तर मला म्हणजे त्यांनी बोलवलं होतं आणि मला दडपण आलं होतं खरं तर. पण मी म्हटलं बोलवणं आलंय म्हणजे असं मी म्हटलं तसं की देवाचंच सांगणं आहे, तर आपण गेलं पाहिजे. म्हणून मी खरं दडपण घेऊनच गेले होते. पण त्या मुलांचा इतका निरागस, म्हणजे त्याला प्युअर सोल ज्याला म्हणतो, असा तो अनुभव होता आणि इतकं निर्मळ मन होतं. आणि त्या सरांनी नंतर सांगितलं की ही मुलं ना फार खरी आहेत. म्हणजे 2 मिनिटं सुद्धा त्यांना नाही आवडलं तर लगेच चुळबुळ करायला लागतील. आपल्यासारखे लोक कसे, आवडला नसेल कार्यक्रम तर काहीतरी मोबाईलमध्ये बघतील, फोन आल्याचं नाटक करून जातील वगैरे. पण ती मुलं लगेच चुळबुळ करायला लागतात. पण त्यांनी 45 मिनिटं तो कार्यक्रम एन्जॉय केला आणि मला त्याची खरंच सवय नव्हती, काही कधीच केलेला नव्हता. पण मला तो खूपच छान आनंद मिळाला, समाधान मिळालं की त्यांना आपण आनंद देऊ शकलो. त्यांचे 2 क्षण छान आनंदात गेले, याचा फार मनापासून आनंद झाला. आणि तशीच मध्ये एक गोष्ट अचानक घडली. म्हणजे गीतलेखन सुद्धा माझ्याकडनं होत गेलं. म्हणजे मी म्हटलं तसं माझी बहीण संगीतकार आहे, तिला चाली सुचतात. तर झालं असं, मला ज्याला गोमाता म्हणतात म्हणजे गाई गुरं, त्यांच्याबद्दल एक कसं माहिती नाही, एक जिव्हाळा वाटायला लागला अचानक लॉकडाऊनच्या वेळेला काही बातम्या वगैरे ऐकून असं. आणि त्यानंतर जे म्हणतो ना की आपल्याला जे मनात असतं ते आकर्षित करतो. तर एखाद्या कार्यक्रमाला गेले तर त्यांच्या घरी गोठा असायचा किंवा आमच्या घरी कामाला बाई लागल्या त्यांच्या घरी गोठा, म्हणजे असं असे अनुभव लागले. आणि माझ्या बहिणीने एक वासरू दत्तक घेतलं, ती गोव्याला असते. दत्तक घेतल्या म्हणजे वर्षभराचा त्याचा खर्च द्यायचा अशा प्रकारचं. तर तिची पोस्ट मी वाचली, मला एकदम गोमातेची आरती सुचली. तर तिला चाल पण सुचली. आणि ती जी गोशाळा आहे गोव्यातली, शिकेरी इथे आहे, 4,500 गायी तिथे आहेत आणि त्यांचा दिवसाचा खर्च 7 लाख असतो एक चाऱ्याचा फक्त. त्यांनाही आम्ही आरती ऐकवली तर त्यांना ती खूप आवडली. म्हणजे ती आम्ही रेकॉर्ड करून, म्हणजे तिचा व्हिडिओ पण आहे त्याच्यावर. आणि ती तिथे 3 वेळा आता लावली जाते त्या. आणि जे देणगी देतात त्यांना तो आरतीचा मान पण दिला जातो. तर त्यानिमित्ताने म्हणजे आमची एक, मी म्हटलं तसं कलेची ओंजळ, असे तोही खूप छान अनुभव होता. तर असे अनुभव घेत राहायला नक्की आवडतील आणि छान वाटतं अशामुळे. तुम्ही उत्तम कविता सुद्धा होता.
तर कविता सुचताच कशा असं तर मी नाही विचारणार, कारण ऑलरेडी तुम्ही सांगितलंत की साहित्याचा सगळा हा तुमचा प्रवास आहे अगदी बालपणापासून. तर पहिली कविता अशी बालपणी सुचली होती की कसं, म्हणजे की बुवा एखादं बडबड गीत किंवा असं? हा, पहिली कविता पण माझी 3ऱ्या वर्षी मी एक यमक जुळवलं होतं. म्हणजे कोंबडी दिसली मला गावाला अ, असताना आणि आली आली कोंबडी तिला नाही बांगडी असं मी अय्या! सो स्वीट. 2 ओळी तर ती पहिली सुरुवात असं म्हणता येईल. पण मग मध्ये बरेच वर्ष काही नाही आणि मग मी माझा जेव्हा मी वाचलं त्याच्यानंतर प्रवरांचं एक पुस्तकच बाबांनी प्रकाशित केलं, फक्त तुझ्यासाठी म्हणून जे आहे. त्याला गंगाधर मामाऱ्यांनी प्रस्तावना लिहिली आणि त्याच्यानंतर ते मला म्हणाले होते की तुझ्यामध्ये गीतलेखनाचं सुद्धा पोटेन्शियल आहे. म्हणजे हे त्यांना चारोळ्यांवरनं वाटलं होतं. मी तेव्हा फक्त आणि फक्त चारोळ्या करत होते. नंतर हायकू करायला लागले कॉलेजमध्ये असतानाच. तेव्हा शिरीषबाईंना पाठवल्यावर त्यांनी मला फोन करून त्या 1.5 तास माझ्याशी बोलत होत्या. तो पण एक अनुभव आहे. वा. आणि अजून कवितेबद्दल बोलायचं तर 4 बालकविता संग्रह अचानक ती एक मालिकाच तयार झाली. म्हणजे काय संच तयार झाला असं म्हणूया. तर तो छोटासा अनुभव म्हणजे माझा मुलगा आर्य तेव्हा 3-1 वर्षाचा असेल आणि त्याला शाळेमध्ये आंबा बनवून पाठवायचं होतं आणि सांगितलं होतं की 2 ओळी वगैरे म्हणा तुम्ही काहीतरी त्याच्याबद्दल. तर मी आपली चारोळीसारखंच तयार केलं की थांबा जरा थांबा मी आहे आंबा, आंबा फळांचा राजा खाताना येते मजा. आणि मला असं वाटलं की प्रत्येक फळाबद्दल मला सुचेल आणि मग मी ते तयार केलं. मग त्याचे व्हिडिओ केले. मग फुलांबद्दल सुचलं, भाज्यांबद्दल सुचलं. आणि हे झाल्यानंतर मला एका प्रकाशकांचा फोन आला की छोट्या मुलांसाठी अशी काहीतरी एक योजना निघते, त्याच्यासाठी अशी अशी पुस्तकं हवी आहेत. म्हणजे जणू काही माझ्याकडनं आधीच लिहून घेतलं होतं आणि वा. नंतर फोन आला आणि मग तीही पुस्तकं प्रकाशित झाली. आमच्या श्रोत्यांसाठी काही कविता तुम्ही इथे आता सादर नक्की कराल? नक्की. अगदी छोटी कविता आहे श्रीकृष्णाबद्दलची. तो चहाचा चाहता तिला कॉफी आवडते. तो चहाचा चाहता तिला कॉफी आवडते. त्यानंही कॉफीच घ्यावी म्हणून ती सतत झगडते. ती म्हणते कॉफी म्हणजे फेसाळलेली. कॉफी म्हणजे फेसाळलेली तारुण्याची असते लहर. चहा नुसताच उकळलेला ऍसिडिटीचा होतो कहर. तो म्हणतो कॉफी म्हणजे नुसती स्टाईल महाग असते उगाच. कॉफी म्हणजे नुसती स्टाईल महाग असते उगाच. तल्लफ येता उतारा म्हणून हवा असतो चहाच. चहा असतो अगदी स्वस्त कुठेही मिळतो कटिंग. चहा असतो अगदी स्वस्त कुठेही मिळतो कटिंग. पण ती म्हणते कॉफीची वेगळीच नजाकत मेमोरेबल होते डेटिंग. वा. एकेका घोटासोबत मुद्दे त्यांचे संपत जातात. एकेका घोटासोबत मुद्दे त्यांचे संपत जातात. संपून जातात चहा कॉफी रिकामे मग हाती राहतात. संपून जातात चहा कॉफी रिकामे मग हाती राहतात. वा. रिकामे मग हाती राहतात. क्या बात आहे. खूप छान. अजून एखादी? एक कृष्णाबद्दलची आहे की प्रत्येक आपल्या वयाच्या टप्प्यावर कृष्ण आपल्याला कसा जवळचा वाटतो असा विचार आहे. लहान असताना वाटायचं एक सवंगडी असावा. लहान असताना वाटायचा एक सवंगडी असावा. खट्याळ आणि खोडकर गोकुळातील गोपाळासारखा. लहान असताना वाटायचा एक सवंगडी असावा. खट्याळ आणि खोडकर गोकुळातील गोपाळासारखा. तारुण्याच्या उंबरठ्यावर वाटलं जीव ओवाळून टाकावा त्या मुरलीधरावर मनमोहनावर अगदी त्या राधेसारखा. वा. नुकतीच आई झाले. नुकतीच आई झाले तेव्हा बाळलीला बघताना पदोपदी मन म्हणायचं हा असाच असणार बाळकृष्ण. नुकतीच आई झाले तेव्हा बाळलीला बघताना पदोपदी मन म्हणायचं हा असाच असणार बाळकृष्ण. आणि आता पुढची वाट चालताना आता पुढची वाट चालताना सतत जाणीव होते अर्जुन असल्याची. पुढची वाट चालताना सतत जाणीव होते अर्जुन असल्याची. पडत राहतात अनेक प्रश्न पण हाती येते गीता आणि देतो उत्तर पार्थसारथी कृष्ण. देतो उत्तर पार्थसारथी कृष्ण. वा. वा. मी जसं म्हटलं मगाशी तसं की तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते इतकं म्हणजे बहुगुणी आहे की एक 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 म्हणजे तुमचं जे करिअर ग्राफ मधला एक 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 प्रश्न म्हटलं तरी मला असं वाटतं 1-2 तास आपण अशाच गप्पा मारत राहू. त्यामुळे याच्या पुढचा जो माझा प्रश्न आहे तो म्हणजे एकपात्री सप्ताहासाठी तुम्ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर आहात. तर एकंदरीत हा अनुभव कसा होता? कारण तुमचं रुचकर गप्पा, हलकं फुलकं, तर विडंबन एक्सप्रेस, ह्या सगळ्या म्हणजे एवढे सगळे हे एकपात्री तुम्ही सादरीकरण केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला हे असं काही मिळतं आपल्याला काहीतरी भरीव, तेव्हा काय वाटतं नेमकं? खूपच छान अनुभव होता. मुळात एकपात्री म्हणजे काय तर
म्हणजे आता आपण राशीचक्र वगैरे सारखे कार्यक्रम बघतो ते सुद्धा एकपात्रीच आहेत. व्याख्यान हे असं असतं की ज्याच्यामध्ये आपण माहिती पण देतो, आपले विचार पण मांडतो, ते थोडं अभ्यासपूर्ण असतं. एकपात्रीमधून आपण मनोरंजन करत असतो आणि आपण एकटेच असतो स्टेजवरती आणि त्याच्यामध्ये कुठलंही साहित्य नसतं. म्हणजे जे फक्त कविता सादर करतात, कथाकथन करतात, हे सगळे एकपात्री या क्षेत्रामध्ये मानले जातात आता. म्हणजे फक्त नाटक असं नाही. तर निवेदन करत असताना असं होत होतं की निवेदनामध्ये त्या गाण्याबद्दल, त्या विषयाबद्दल बोललं जातं, पण त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे खूप काही सांगण्यासारखं आहे. तर मग ते मी कुठे सादर करू? किंवा अख्ख्याच्या अख्ख्या कविता, विडंबनं हे काही तिथे सादर करणं शक्य नसतं आणि त्याच्यातनं एकपात्रीकडे जावं असं मला वाटलं. आणि माझे बाबा मुळात एकपात्री कलाकार म्हणून अनेक वर्ष काम करत होते. त्यांचा आपण इतका उल्लेख करतोय, हो. सरांचं एकदा नाव सगळ्या श्रोत्यांना नक्की सांगा. नक्की डॉक्टर मधुसूदन घाणेकर. अरे वा. आणि त्यांनी लिम्का बुकसाठी मुळात एकपात्रीचा पहिला एक विक्रम केला होता, तो 7 कार्यक्रमांचा. आणि तो त्यांनी सलग 7 कार्यक्रम केले होते वेगवेगळ्या विषयावरचे. तर ग्रॅफॉलॉजी, संमोहन अशा वेगवेगळ्या विषयांवरती त्यांनी 7 कार्यक्रम करून 9 तास 12 मिनिटाचं ते रेकॉर्ड त्यांनी केलं होतं. झालं असं, जे मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा माझे कार्यक्रम वगैरे तेव्हा जवळजवळ बंदच होते आणि तेव्हा इतकं युट्यूब वगैरे याही गोष्टी नव्हत्या. म्हणजे मी घरून काही उपक्रम करेन किंवा अशासाठी. तर तेव्हा माझं एकतर पुस्तक लेखन चालू होतं आणि जे विषय सुचत होते त्याच्यावरती मी तयारी करत राहायचे. आणि त्यातून माझं एकातून एक म्हणजे हलकं फुलकं हा मी मुलगा व्हायच्या आधीच केलेला होता कार्यक्रम. पण मला विषय जसे सुचत गेले तसे मी 7 कार्यक्रम माझे तयार झाले आणि मला हे माहिती होतं की मी काही असे सलग एका दिवशी करू शकणार नाही. तर मी बाबांना सुचवलं की आपण सप्ताह करू शकतो का. तर बाबांनी आणि मी दोघांनी मिळून तो सप्ताह सादर केला आणि मग त्यांचा एक कार्यक्रम, माझा एक कार्यक्रम, असं रोज 7 दिवस 14 कार्यक्रम मी सादर केले आणि त्याचं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड झालं. त्याच्यामध्ये माझा स्वरचित कवितांचा एक कार्यक्रम होता, एक आवडत्या कवितांचा होता, एक हलकं फुलकं म्हणजे कविता, किस्से, गप्पा असा एक सगळा होता, एक फक्त विनोदी, एक फक्त कथांचा, एक नवरसांचा, एक नात्यावरचा, असे 7 विषय साधारण होते त्याच्यामध्ये. आता हे इतकं सगळं आम्ही ऐकतोय तर आम्हाला एखादी झलक तर पाहिजेच ना या सगळ्यांची. हो, आता विडंबन एक्सप्रेस तुम्ही म्हणलात तर एखादं विडंबन सादर करते. आपल्या सगळ्यांच्या आवडीची एक लावणी आहे आणि ती अगदी पक्की पुणेकर आहे. तर पुण्यातनं जाताना आपल्याला ज्या महिला दिसतात, विशेषतः स्कूटीवरनं चालणाऱ्या, तर त्यांना बघून सुचलेली लावणी. काळा गॉगल घालूनी, सनकोट चढवूनी, नक्षीदार स्कार्फ मी बांधिला, हात नका लावू माझ्या गाडीला, नवी कोरी गाडी लाख मोलाची, भरली मी टाकी महागड्या पेट्रोलची, पेट्रोलची हो पेट्रोलची, लायसन काढून या पीयूसी हे ठेवीला, लायसन काढून या पीयूसी हे ठेवीला, हात नका लावू माझ्या गाडीला, हात नका लावू माझ्या गाडीला. वा वा वा, क्या बात आहे. खूप छान. पुढेही आम्हाला ऐकायला आवडेल, हे पूर्ण करा तुम्ही. एकदा काय झालं, जात होते रस्त्यानं मी वेगात जी वेगात, जात होते रस्त्यानं मी वेगात जी वेगात, कामाची चक्र फिरती डोक्यात जी डोक्यात, काय सांगू बाई बाई सिग्नल हे तोडीला, काय सांगू बाई बाई सिग्नल हे तोडीला, हात नका लावू मामा गाडीला, हात नका लावू मामा गाडीला. आणि शेवटी भाजीपाला मावे माझ्या डिक्कीत, मोबाईलवर बोले कशी ऐटीत, ऐटीत हो ऐटीत, झाशीच्या त्या राणी सम बाळपाठी बांधिला, झाशीच्या त्या राणी सम बाळपाठी बांधिला, हात नका लावू माझ्या गाडीला, हात नका लावू माझ्या गाडीला, हात नका लावू माझ्या गाडीला, हे हात नका लावू माझ्या गाडीला, गाडीला. वा वा वा, म्हणजे मला वाटतं हे शेवटी शेवटी तर अगदी मॉडर्न स्टाईलनी त्याचं. आणि आता शिट्टी येत असती तर मी आवर्जून ती वाजवली असती, पण अनफॉर्च्युनेटली मला शिट्टी वाजवता येत नाही.
जसं मी म्हटलं, की ह्या सगळ्या याच्यामध्ये एक उत्तम लेखिका तू आहेस आणि तब्बल 20 पुस्तकं तुझी आहेत, या सगळ्या या प्रवासामध्ये. तर त्याच्यामध्ये सगळे रस दिसतात आपल्याला, म्हणजे असं एकसुरी कुठेच नाहीये. हम्म. म्हणजे पुस्तकांबद्दल जसं सावरकरांबद्दल आहे किंवा तुकारामांचं आहे, ज्ञानेश्वरी आहे, एकीकडे फुलांचं आहे, एकीकडे पुष्पौषधीवर लिहिलेलं आहे, एकीकडे सायंटिस्टवर लिहिलेलं आहे, मज्जाच मज्जा हे विनोदी लिहिलेलं आहे. तर हे कसं, म्हणजे तू काय मिश्रण आहेस असं, म्हणजे मी आहोवरनं एवर आले आता असं बोलता बोलता, इतकं आपण कनेक्ट झालो म्हणजे बरोबर. विदिन नो टाइम. नेमकं हे काय आहे आम्हाला प्लीज सांग. पुस्तकं म्हणजे एकतर चारोळ्यांचा मी मगाशी उल्लेख केला, मग त्याच्यानंतर हायकू त्याचं पुस्तक आलं, 4 बालकविता संग्रहांचं सांगितलं, त्यातलं तुकारामांचं जे पुस्तक आहे तर ते प्रकाशकांना प्रौढ साक्षरांसाठी काही पुस्तकं काढायची होती, तर एकही जोडाक्षर नाही अशा पद्धतीचं ते पुस्तक होतं. आणि मी म्हणलं तसं मुलगा लहान असताना आणि माझी आधीपासून कॉलेजपासून पुस्तकं असल्यामुळे प्रकाशकांची ओळख होती. आणि मग तेव्हा मी त्यांना विचारलं काही हवंय का, तर उंच माझा झोकारी तेव्हा सिरियल गाजत होती, तर तेव्हा रमाबाई रानड्यांवरती अभ्यास झाला आणि ते पुस्तक तेव्हा लिहून झालं. किंवा सावरकरांवरती मी कॉलेजमध्ये असतानाच पुस्तक लिहिलं होतं 18व्या वर्षी, आणि तेव्हा मी काही व्याख्यानं त्याच्यावरती देत नव्हते. परंतु तेव्हा गांधी सावरकर यांच्याविषयी चर्चा व्हायची आमच्या कला मंडळात, आणि म्हणून मी ते दोघंही वाचले आणि मग मी सावरकरांवरती पुस्तक लिहिलं त्याच्यातून, त्या चर्चेमधून, आणि त्यांच्या विचारांचा पगडा बसल्यामुळे. आणि मग संत चरित्र सुद्धा अशीच, म्हणजे त्यानिमित्ताने तो अभ्यास झाला. ज्ञानेश्वर, मुक्ताबाई यांच्यावरही चरित्र लिहिली गेली. असं एक एक होत गेलं. आणि पुष्पौषधी म्हणजे सायकोलॉजी हा माझा आवडता विषय, म्हणजे पुन्हा एकदा ग्रॅफॉलॉजी, म्हणजे सहीवरनं स्वभाव सांगणं, तो बाबांचा विषय असल्यामुळे त्याची आवड होती. आणि पुष्पौषधी पुन्हा सायकोलॉजीशी निगडीत आहे, म्हणजे एक वाचन म्हणून मला ते खूप आवडतं किंवा ऐकलं आहे त्याच्याबद्दल खूप. तर ते मी वाचून त्याच्यावरती अभ्यास करून तेही लिहिलं. तर असे वेगवेगळे विषय, म्हणजे मला असं वाटतं नेहमी की कुठली गोष्ट समोर येत गेली, म्हणजे असं ठरवून काही केलं नाही की आपण वेगळं सगळं करायचंय मुद्दाम. तर समोर जसं एकतर संधी येत गेली किंवा मला सुचत गेलं तसं मी करत गेले. म्हणजे तो पिंडच आहे की एकाच एका गोष्टीमध्ये अडकून न राहता वेगवेगळ्या गोष्टी करून बघायच्या, असा तो एकूण प्रवास चालू झाला. बोलता बोलता जसं आपण म्हणतो की सुरुवातीपासूनच बालपणापासून जे बाबांचं आपण म्हणतोय की सरांचं, मी तर म्हणेन की जे व्यक्तिमत्वाचा तुमच्यावर प्रचंड प्रभाव आहे. आणि जसं आता तुम्ही म्हणालात, म्हणजे जे काही सही आहे त्याच्यावरनं स्वभाव म्हणजे सायकोलॉजी, म्हणजे हे इतके वडील आणि काय म्हणतो ना लेख, हे जे तुमचं नातं मला ह्याच्यामधनं दिसून येते. तसं आईबद्दलही मला थोडंसं ऐकायला आवडेल की आईनी सुद्धा कसे इनपुट्स तुमच्या ह्याच्यामध्ये दिले, काय काय हे केलं असं. आईचा पण खूप प्रभाव आहे. म्हणजे मुळात दोघांनाही गाण्याची, नाटकाची, म्हणजे कार्यक्रमांना जाणं, चांगलं पाहणं किंवा पुस्तकं खरेदी करणं ही खूप आवड. आणि तेव्हा एवढा इंटरनेट आणि केबल नसल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा मनमुराद आनंद घेतला. म्हणजे सवाई गंधर्वला जाणं, तर अशा गोष्टी आईला खूप आवडतात. आणि माझ्या ज्या स्पर्धा आहेत, म्हणजे निबंध स्पर्धा असेल तर त्याच्यामध्ये तिची नक्कीच इनपुट्स असायची शाळेत असल्यापासून. तिचं प्रचंड अफाट वाचन आहे आणि सगळ्या विषयांवरचं वाचन आहे. त्यामुळे तिचा अजूनही मला प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा इनपुट्स मिळतच असतात. ती मला बऱ्याच गोष्टी सुचवत असते. किंवा कार्यक्रमाचं हलकं फुलकं हे नाव तिने सुचवलं. किंवा मी पहिला जो जॉब केला, म्हणजे तिचं जाहिरातींकडे पण लक्ष असायचं आणि ती माझ्यासाठी योग्य ते नेहमी अजूनही सांगत असते की हे तुला आवडेल, हे करून बघ, हे ऐकून बघ, हे वाचून बघ. म्हणजे शेअरिंग सुद्धा असतं एखाद्या व्हिडिओचं, किंवा तिचं वेगळं असतं. किंवा आपली मुलगी म्हणून कौतुक कर असं तिचं नसतं. ती चांगली एक टीकाकार आहे. मी असेल किंवा माझी बहीण पण, ती एक गायिका संगीतकार आहे. तर तिच्याही बाबतीत म्हणजे फक्त मुलगी म्हणून आपल्याला लाडकीच असते किंवा कौतुकच असतं असं त्यांचं नाहीये. तर ते बारकाईने टीका सुद्धा करतात आणि हे मला महत्वाचं वाटतं. तर माझा पहिला जॉब जो कॉपीरायटर म्हणून मी केला, ती जाहिरात पण तिनेच पाहिली आणि मी त्याला इंटरव्ह्यू दिल्यावर मी 2 वर्ष कॉपीरायटर म्हणून जॉब केला. म्हणजे माझं एक मनात होतं की जॉब जरी केला तरी तो क्रिएटिव्हच असावा, कारण मी पुढे काही असं बीएड, एमफिल असं काही केलं नाही. तर कॉपीरायटर तोही अनुभव खूप सुंदर होता. तर तोही तिच्यामुळे मी तो जॉब करायला लागले. आणि अशा बऱ्याच, किंवा वाणीची ऑडिशन आहे, हे पण तिने लक्षात ठेवून मला सांगितलं. म्हणून तो आकाशवाणीचा पूर्ण प्रवास मी म्हणेन की तिचं श्रेय आहे पुढचं. पुढे मी कारण येणारच आहे त्या हो, प्रश्नाकडे हो. नक्कीच.
तुम्ही रमाबाई रानडे वक्तृत्व स्पर्धा आहे किंवा विश्वेश्वरय्या करंडक निवेदन स्पर्धा आहेत. अशा अनेक स्पर्धांमधनं एक परीक्षक म्हणून जात असता. तर ह्या ज्या सध्याची जी पिढी आहे तिला खूप जवळून तुम्हाला ऐकायला बघायला हो, मिळतं. हो. तर जो तुमचा काळ होता म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः विद्यार्थी दशेत होता, तुम्ही स्वतः स्पर्धा जिंकायचात, त्याच्यात भाग घ्यायचात. तर तो तुमचा विद्यार्थी म्हणून काळ आणि आजचा विद्यार्थी ह्याच्यामध्ये काही तफावत जाणवते का? किंवा कसा वाटतो तुम्हाला आजचा विद्यार्थी? माझा काळ म्हणजे खरं म्हटलं तर खूप जुना नाहीये. परंतु आता पिढी म्हणतात तसं की 2-2 वर्षांनी पिढीच बदलत असते. अगदी. आणि कारण तंत्रज्ञान म्हणजे एआय आत्ता आलाय, पण ते त्यांनी इतकं सगळं बदलून टाकलेलं आहे. त्या पद्धतीने सतत तंत्रज्ञानामुळे बदल होत असतात आणि आत्ताची मुलं खूपच स्मार्ट आहेत. मला असं वाटतं की एका भाषेचे संस्कार त्यांच्यावर त्या मानाने कमी होत आहेत. म्हणजे बरीचशी मुलं आता इंग्रजी माध्यमात असतात. माझाही मुलगा इंग्रजी माध्यमात आहे. अर्थात प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. पण इंग्रजी माध्यमात शिकतात. मग घरी टीव्हीवरती हिंदी जास्त आपल्याला बघायला मिळतं, कार्टून्स वगैरे. आणि घरात मराठी असतं. पण मग त्या तिन्ही भाषांची थोडीशी भेसळच होते असं म्हणायला हरकत नाही. पण जेव्हा मी स्पर्धांमध्ये जाते तेव्हा अस्खलित मराठीत बोलत असतात. त्यांचं संस्कृतही पाठांतर असतं. आणि सोशल मीडियामुळे आपण म्हणजे बऱ्याच वेळा नावं ठेवली जातात. पण याही गोष्टीत की गीतेचा प्रसार उत्तम प्रकारे त्यामुळे झाला. आणि बरीच मुलं म्हणजे त्यांना पालक हे आवर्जून गीतेकडे वळवतात किंवा गीता पाठ करून घेतात, श्लोक शिकवतात किंवा असे संस्कार वर्ग जवळपास नसतील तर ऑनलाईन असतात आणि त्याचा फायदा होतो. म्हणजे अगदी लॉकडाऊनमध्ये मी सुद्धा फेसबुक लाईव्ह तर सगळेच करायचे, पण मी खास मुलांसाठी केलं होतं आणि माझ्या मुलाला बरोबर घेऊन केलं होतं. आम्ही दोघं मिळून मुलांचे काही गेम घ्यायचो किंवा त्यांना गोष्टी सांगणं, गाणी म्हणणं असा आठवड्याभराचा उपक्रम केला होता. तर मुलं याला खूप छान दाद देतात. आणि बंद झाल्यानंतर म्हणजे काहींनी विचारलं, काही मुलांनी, आज का नाही गोष्ट वगैरे. तर मराठीचं सुद्धा गोडी लावली तर नक्की लागते. फक्त त्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. आणि मी म्हटलं तसं की सोशल मीडियामुळे आता बऱ्याच चांगल्या गोष्टीही घडत आहेत. त्याच्यात ही पण एक नक्की आहे. वाह! वाह! जसं आपण मगाशी म्हणत होतो, की आकाशवाणीचं जे पदार्पण झालं ते आईमुळे झालं. हं. तर तुमचा अनेक तुम्ही प्रसारमाध्यमातून व्यक्त होत असता. म्हणजे आकाशवाणी आहे, रेडिओ विश्वास आहे, विद्यावाणीमध्ये सुद्धा तुम्ही खूप सुंदर ओवीत ओवी जावी ही जी कार्यक्रम तुम्ही 30 भागांची ती शृंखला केली आणि YouTube तुमचं स्वतःचं आहे चॅनल. तर हा जो सगळा एक अनुभव आहे, या अनुभवाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आकाशवाणीचा अनुभव तर अप्रतिमच होता. कारण तिथे म्हणजे स्वतः सादरीकरण करणं असतं, संहिता लेखन याच्या सगळ्याची सुरुवात म्हणजे प्रतिमा कुलकर्णी मॅडम आणि नंतर गौरी लागू मॅडम, त्यांचं फार उत्तम मार्गदर्शन मिळालं. तो वाणीचा पूर्ण कोर्सही खूप छान असतो. बाकी माझं असं कोणासमोर मी म्हटलं तसं बसून शिक्षण कोणासमोरच झालं नाही. परंतु या निमित्ताने खूप छान शिक्षण झालं. म्हणजे आकाशवाणी हे एक विद्यापीठच आहे किंवा घर पण आहे त्याच वेळेला. असं छान वातावरण तिथे असतं. आणि लेखन झालं, सादरीकरण झालं, त्याचबरोबर रेकॉर्डिंगचा सुद्धा एक अनुभव असतो, एडिटिंगचा अनुभव असतो. हे सगळं तिथे शिकायला मिळालं आणि आत्ता सुद्धा त्याचा अजून उपयोग होतो बारीक बारीक गोष्टींचा. आणि म्हणजे अगदी बाबासाहेब पुरंदरांचं मी रेकॉर्डिंग केलेलं आहे किंवा वाह! वाह! अविनाश धर्माधिकारी, म्हणजे एवढे मोठमोठे वक्ते त्यांचं रेकॉर्डिंग करण्याची संधी असेल किंवा अशोक पत्की वगैरे या अशा ज्येष्ठ लोकांची, कलाकारांची मुलाखत घेण्याची संधी असेल. अनेक काही मालिका केल्या. त्यावेळेला कुसुमाग्रजांची जन्मशताब्दी होती, इंदिरा संतांची होती. तर त्यांच्या त्यांच्या वेळेला त्या त्या मालिका करू शकले आणि त्या निमित्ताने अभ्यासही खूप झाला आणि खूप आनंद आणि समृद्ध असा तो आकाशवाणीचा अनुभव होता. आणि YouTube सुद्धा म्हणजे असं मला वाटतं ते पण एक व्यासपीठ आहे. आणि जगभरात म्हणजे माझ्यासारख्या लोकांना, म्हणजे याला इंट्रोव्हर्ट म्हणता येईल थोडंसं, की फार पुढे पुढे करणं किंवा काम मागायला जाणं हे खूप आवडत नाही. अशा वेळेला म्हणजे स्वतःबद्दल सारखं जाऊन सांगता येत नाही की असं म्हणूयात आपण. पण मग अशा वेळेला आपला व्हिडिओ समोर येतो, मग कोणीतरी संपर्क करतं. हा मला खूप अनुभव आला. आणि अक्षरशः मी म्हटलं तसं परदेशापर्यंत लोकांपर्यंत पोहोचतं. आणि मग परदेशातल्या रसिकांसाठी पण मी संहिता लिहिली आहे किंवा लॉकडाऊनमध्ये त्यांच्यासाठीही मी कार्यक्रम करू शकले. तर ही सगळी YouTube किंवा Facebookची सगळी किमया आहे. आणि त्याचा, जसं सावरकरांनी एका ठिकाणी म्हणलंय की शस्त्र हे कसं असतं तर त्याचा वापर तुम्ही कशासाठी करताय, तसं सोशल मीडिया हा पण वापर कशासाठी करतोय ते पण महत्वाचं आहे. आणि त्यामुळे मी त्या गोष्टींचा जास्तीत जास्त किंवा आता मनाचे श्लोक पण मी सगळे रेकॉर्ड करून रील्स त्याची केली होती. तर ते शाळेमध्ये एका ऐकवलं जात होतं. म्हणजे एका बाईंनी ते त्यांच्या शाळेत लहान मुलांना ऐकवलं. तर हा एक छान अनुभव, म्हणजे त्यातनं एक समाधान वाटतं
की फार अगदी मिलियनमध्ये आपले बरे फॉलोअर्स नसतील, पण जे काही होतंय ते चांगलं होतंय. आणि म्हणजे ती एक गोष्ट आहे ना, की वणवा पेटलेला असतो आणि चिमणी आपल्या चोचीनी एक एक थेंब घेऊन जात असते. तिला कोणीतरी म्हणतं की ह्यानी काय होणार आहे. ती म्हणते की, हरकत नाही, पण मी आग लावणाऱ्यांमध्ये नाही, विझवणाऱ्यांमध्ये होते, याचं मला समाधान आहे. वा. तर आता रील्स मध्ये आपण बघतो की खूप पातळी घसरत पण असते, हो, पण आपण कुठेतरी एक टोप लावतोय, ह्याचा एक आनंद आहे, समाधान आहे. नक्की. तुम्ही हे सगळं जे कार्य करत आहात याचं पुरस्कारासाठी म्हणून आपण करत नाही, हम्म. पण तरीही तुमचं कार्य नावाजलं जाऊन तुम्हाला पुरस्कार मिळालेले आहेत, ज्याचा मी सुरुवातीलाच उल्लेख केला. तर निवेदन रत्न आणि बालगंधर्व परिवार पुरस्कार असे तुम्हाला पुरस्कार मिळाले. तर हे पुरस्कार जेव्हा मिळाले तेव्हा नेमकं काय वाटलं? काय अशी फिलिंग्स काय होत्या तुमच्या? पुरस्कार म्हणजे खरंच आनंद तर होतोच आपल्याला, आणि असं वाटतं की जबाबदारी वाढते. तर हे उत्तर नक्कीच सगळे देतात. पण मी म्हटलं तसं आपल्याला आपल्याचकडनं कधी प्रेरणा घ्यावीशी वाटली तर मला असं वाटतं की त्या पुरस्काराकडे बघावं, की नाही, तुला अजून काम करायचंय, तू खचू नकोस, काम करत राहा आणि सगळं चांगलं घडणार आहे. आणि मी जसं म्हटलं की वयाच्या 3ऱ्या वर्षी मला माईक हातात घ्यावासा वाटला. म्हणजे तेव्हा कौतुक झालं, किंवा आधी मी ते हसण्यावर घ्यायचे, अरे मी असं कसं केलं. पण आता मला असं वाटतं की कोणीतरी आतनच प्रेरणा दिली म्हणून मी तिथपर्यंत चालत गेले. माझं बोट धरून कोणीतरी मला नेलं. ज्या अर्थी तो मला वाट दाखवतो, तर पुढची वाट सुद्धा तोच मला दाखवत जाईल आणि तो चालवेल तशी मी चालत राहील. हाच माझा विचार आहे त्यामागचा. वा वा. रुचा, आपण बोलता बोलता शेवटाकडे मुलाखतीच्या आलोय, पण मला असं वाटतं की जाता जाता तुमची एक सुंदर ओवी किंवा एखादी कविता किंवा कविता आणि ओवी दोन्ही सादर करावं. बरोबर. ओवीची जी मालिका होती, मला त्याच्याबद्दलही थोडक्यात सांगायचे की इतकी अप्रतिम, म्हणजे तुम्ही जे सुरुवातीला म्हणलात की वेगवेगळे विषय किंवा वेगवेगळ्या गोष्टी मी हाताळते, व्याख्यान असेल, एकपात्री असेल, निवेदन असेल, तर त्याच्यामध्ये मला एक महत्वाचा उल्लेख करायचा की हे कशामुळे मी करू शकते. तर मुळात या सगळ्याचा एक आत्मा गाभा हा शब्दच आहे, सगळं शब्दातनच व्यक्त होणं आहे. पण त्याचबरोबर मला एक आवर्जून गोष्ट सांगायची आहे, म्हणजे येईल ते प्रत्येक काम घेतलं पाहिजे असं नाही, असं मला माझ्या यजमानांनी सांगितलं. त्यांचा खूप चांगला सपोर्ट मला आहे आणि ते म्हणले की तुला आवडेल ते कर. म्हणजे अर्थात आपण मानधन हे कामाचं घेतच असतो, पण फक्त पैसे मिळतात म्हणून सगळी कामं करत सुटू नकोस. आणि त्यामुळे मी सिलेक्टिव्ह आणि आवडीचं असं काम करते आणि मी त्यामुळे सगळ्याला खऱ्या अर्थाने वेळ देऊ शकते असं मला वाटतं. आणि तशीच ही ओवीची मालिका होती, कारण मी जर असं रोज येईल तो कार्यक्रम करत गेले असते तर मी एवढा वेळ देऊन 30 भाग लिहिणं, म्हणजे ओव्या आधी जमवणं, त्यातल्या निवडणं, त्याची मांडणी करणं, संकलन करणं, म्हणजे आणि संहिता लिहून ती सादर करून त्यात गायले पण होते मी. तर हे इतकं वेगळा समृद्ध करणारा अनुभव होता. मांगले मॅडमनीच तो विषय सुचवला होता आणि मला ते कसं होईल माहिती नव्हतं, पण ते होत गेलं. मी म्हटलं करून घेतलं देवाने. तर माझ्या परिचयात तो एक छान ठळक मुद्दा झालेला आहे आणि मला ते कायमस्वरूपी छान आठवण राहिलेली आहे विद्यावाणीची आणि त्या मालिकेची. वा वा. तर त्यामुळे मला असं वाटतं की घरचा पण सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे, त्यांचंही श्रेय आहे की फक्त पैशाच्या मागे न धावता तू आवडेल ते काम करत राहा. नक्कीच. तर त्यातली एक झलक म्हणून ओवी सादर करते. मुळात ओवी अशासाठी म्हटली गेली असं जर आपण विचार केला तर एकतर विरंगुळा म्हणून, कारण रोज उठायचं आणि ते जातं, दगडी जातं, ओढायचं, कष्ट उपसायचे, त्याच्याजवळ आपलं मन मोकळं करायचं. कारण तेव्हा त्या निरक्षर स्त्रिया होत्या, त्या कुठे डायरी लिहिणार किंवा सासरी इतक्या लवकर लहान वयात आलेल्या सारखं कुठे माहेरी जाणार, तसं शक्यही नव्हतं. म्हणून त्या म्हणतात की जात्या तू इसवरा कुणा डोंगराचा ऋषी, खोलते मी तुझ्यासाठी माझ्या हुरुदाच्या राशी, तुझ्याजवळ माझं मन मोकळ करते, असं त्या म्हणून जातात. तुम्ही म्हणला तसं मी आता शेवट कवितेनं करते माझ्या. आणि मी जे म्हटलं ना की माझी ही भावना आहे की त्यांनी माझं बोट धरलंय आणि तो चालवतोय जसं आपण चाललंच चाललोय, तर तोच विषय आहे आणि शेवट करण्याजोगा विषय या कवितेत आलाय. अद्वैत असं शीर्षक आहे कवितेचं. मला वाटलं हे मी लिहिलं पण तुझा हात होता तो, मला वाटलं हे मी लिहिलं पण तुझा हात होता तो, माझ्या हातात लेखणी देऊन तूच तो फिरवत होतास. मला वाटलं हे मला सुचलं, मला वाटलं हे मला सुचलं, पण कल्पनांची बीज मनात माझ्या तूच तर पेरत गेलास. 100% प्रयत्न, अरे ते तरी नक्कीच मी केले असतील असं वाटलं मला, पण ते करावेत ही बुद्धी देणाराही तूच होतास. बोलण्याच्या ओघात मी बोलून जाते एखादं वाक्य व्यासपीठावर अगदी नकळत, मग टाळ्या मिळतात या देहाला, पण मग जाणवतं
माझ्यातून उच्चारणारा तूच तर होतास. मी इच्छा करावी आणि तू तथास्तु म्हणावंस. मी इच्छा करावी आणि तू तथास्तु म्हणावंस. मला भीती वाटावी, तू कुणाच्या रूपात सहज सावली व्हावंस. हेच तर घडत आलंय आजवर. भरभरून दिलंस तू पुढेही देशील. भरभरून दिलेस तू पुढेही देशील. असंच माझं बोट धरून तू पुढे पुढे नेशील. तू नेशील तशीच चालत जाईन आता वाट. तू नेशील तशीच चालत जाईन आता वाट. काय होईल कसं होईल मन आता नाही खात. आता वाटतं ते एकच. आता वाटतं ते एकच. मी म्हणजे देह ही जाणीवही जावी गळून. वा, आता वाटतं ते एकच. मी म्हणजे देह ही जाणीवही जावी गळून. मी आणि तू यातील अद्वैत लवकरच यावं कळून. मी आणि तू यातील अद्वैत लवकरच यावं कळून. क्या बात, क्या बात. खूप खूप सुंदर. आणि मला वाटतं पुन्हा एकदा आपण अशाच गप्पा मारायला पुन्हा एकदा भेटलं पाहिजे. नक्की. आणि विद्यावाणीच्या वतीने तुम्ही आज इथे आलात, आमच्या श्रोत्यांशी संवाद साधलात, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. निरूपणकार